नमस्कार मैत्रिणींनो, आज सवितास किचनमध्ये आपण मस्त गाजरचा हलवा कसा बनवायचा आहे ते बघूया। आता हे बघा, आपण हे गाजर घेतलेले आहे। गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन्ही साईडच्या ह्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या। या अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या। नंतर इथे थोडेसे हलकेसे याचे साल जे आहेत ते चाकूने आपल्याला काढून घ्यायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या त्या पद्धतीने आपण तुम्ही ठेवू शकतात, पण थोडेसे हलकेसे जे साल आहेत ते काढून घ्यायचे। असे सगळ्या व्यवस्थित आपल्याला हे साल जे आहेत ते काढून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तो किसून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे सगळे गाजर किसून घेतलेले आहे। आता हे बघा, इथे आपण एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। आता हे आपण गावरान तूप वापरतो, तर तूप पूर्णपणे व्यवस्थित वितळू द्यायचं। हे बघा, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे किसलेला गाजरचा हलवा आहे तो व्यवस्थित आपण किसलेले गाजर जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचे। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तुपामध्ये। आपल्याला हे व्यवस्थित थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचं। काय होतं, तुपामध्ये व्यवस्थित जर परतले गेले तर याची टेस्ट पण छान येते। आणि तर हे बघा, छानसे आपल्याला हे किसलेला गाजर जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। याचा हलकासा कलर बदलला की याची टेस्ट पण छान लागते। हे बघा, किती सुंदर आपला हलकासा कलर याचा बदलत चाललेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं। आता दूध किती घालायचं, तर जेवढा आपला गाजर असतील तर त्या पद्धतीने तेवढंच दूध आपल्याला घालायचं। अर्धा किलो असेल तर अर्धा लिटर दूध घालायचं, किंवा जेवढा आपला गाजरचा किस असेल तर तो थोडासा भिजल इथपर्यंत, म्हणजे शिजण्यासाठी आपल्याला तो गाजरचं दूध जे आहे ते घालायचं आहे। तर हे बघा, आपण याची वाफ काढून घेतलेली आहे आणि मध्ये याला दोनदा तीनदा आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण पूर्णपणे हे गाजरचा जो किस आहे व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित हा दूध जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणि हे गाजरचा हलवा जो आहे तो मस्त शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार। आता साखर कशी घालायची, एक वाटीभर आपण यामध्ये साखर घातलेली आहे। आता ही तुम्ही साखर जी आहे ती कमी जास्त करू शकता। कुणाला खूप गोड आवडतं, कुणाला थोडंसं कमी गोड आवडतं, तर त्या चवीनुसार आपण काय करायचे आहे, ही साखर घालून घ्यायची आहे। आता साखर घातल्यानंतर काय होतं, थोडंसं हलकंसं त्याला साखरेचं पाणी सुटतं। आता यामध्ये आपण थोडेसे पेढे घालून घेणार आहोत। आता यामध्ये तुम्ही खवा पण घालू शकता। खवा जर घातला तर आपल्याला तो हलकासा तुपामध्ये भाजून घ्यायचा, आणि जर खवा नसेल तर तुमच्याकडे पेढे जर असेल तर तुम्ही पेढे पण यामध्ये वापरू शकता। आता पेढे वापरल्यानंतर काय होतं की याची टेस्ट जी आहे ती खूप सुंदर लागते। म्हणजे जो खवा हे बनवतो आपण, खव्याची टेस्ट किंवा पेढ्याची टेस्ट गाजरच्या हलव्यामध्ये ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस याची टेस्ट जी आहे ती खूप सुंदर लागते। आता इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चांगलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। तर हे बघा, आपला किती छानसा गाजरचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे। आता त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।